तुम्ही एका गावात जाता, दुकानात काही घ्यायला जाता, रस्त्यावर लोक बोलताना ऐकता, शाळेत मुलं गप्पा मारताना दिसतात आणि अचानक लक्षात येतं की सगळे लोक संस्कृतमध्ये बोलतात. आश्चर्य वाटलं ना? मुळात संस्कृत बोलून किंवा ऐकून किती दिवस झाले असतील असा प्रश्नही तुमच्या मनात येईल. पण भारतामध्ये आजही अशी काही गावं आहेत जिथे लोक रोजच्या आयुष्यात संस्कृत बोलतात आणि ही गोष्ट ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही. राजस्थानमधील अजमेर, बुंदी आणि बांसवाडा जिल्ह्यातील सावर, कापनेर आणि गनगोडा ही 3 गावं विशेष चर्चेत आहेत. इथे तब्बल 26,000 ग्रामस्थ संस्कृतमध्ये संवाद करतात. घरात, रस्त्यावर, बाजारात अगदी दैनंदिन बोलण्यातही संस्कृत ऐकायला मिळतं. पण गोष्ट इथेच थांबत नाही. राजस्थान पुरतं हे मर्यादित नाही. कर्नाटकातील मत्तूर आणि मध्य प्रदेशातील जिरी ही गावं सुद्धा संस्कृतमय जीवनशैलीसाठी ओळखली जातात. विशेष म्हणजे इथे संस्कृत फक्त शिकलेल्या लोकांपुरती मर्यादित नाही, तर सामान्य काम करणारे ग्रामस्थ, दुकानदार, कामगार आणि दैनंदिन जीवन जगणारे लोकही संस्कृतमध्ये संवाद साधतात. हे अचानक घडलं नाही, यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. राजस्थानमध्ये 1998 पासून विशेष मोहीम राबवण्यात आल्या. गावागावात शिबिरं घेण्यात आली. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना भाषा शिकवली गेली. या शिबिरांचेही वेगवेगळे प्रकार होते. 15 दिवसांचे निवासी वर्ग, 7 दिवसांचे हिवाळी वर्ग आणि 10 दिवसांचे सायंकाळी वर्ग. निवासी शिबिरांमध्ये प्रशिक्षक तयार केले गेले आणि हे प्रशिक्षक पुढे गावोगावी जाऊन लोकांना व्यवहारातील संस्कृत शिकवत गेले. सुरुवातीला रोजच्या वापरातील सोपे शब्द शिकवले गेले आणि नंतर हळूहळू वाक्य बोलण्याची सवय लावली गेली. आजही या गावांमध्ये संस्कृत शाळाही आहे. अनेक घरांमध्ये संस्कृत जाणणारे सदस्य आहेत. मुलं लहानपणापासून ही भाषा शिकतात आणि त्यामुळे संस्कृत इथे पुस्तकं नाही तर प्रत्यक्ष जीवनातील जिवंत आहे. आपण अनेकदा म्हणतो की संस्कृत संपत चालली आहे, पण ही गाव वेगळीच गोष्ट सांगतात. कारण इथे भाषा फक्त जपली जात नाही, ती जगलीही जाते. आता अशा अनोख्या गावांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा जरा हटक्या कहाण्यांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.